नमस्कार मंडळी, किशोर कदम व्लॉग्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आज मी चाललोय नाशिक येथील ब्रह्मगिरी पर्वतावर। इथे तुम्ही ब्रह्मगिरी पर्वताची भव्यता बघू शकता। हाच पर्वत चढून आपल्याला वर जायचं आहे, पण पूर्ण पर्वताच्या टोकावर न जाता मी तुम्हाला गंगाद्वारापर्यंतच घेऊन जाणार आहे। ब्रह्मगिरी पर्वताच्या टोकावर गंगेचं उगमस्थान आहे, तिथून ही गंगा इथे आली आहे। हे आहे गंगाद्वार। समोर जे पर्वताचं टोक दिसतंय तिथून ही गंगा इथे येते। याला गंगेचं द्वार म्हणतात। हे गौमुख आहे, ही गोदावरी माताची मूर्ती आहे। वरती पहाडावरती शंकर भगवानांनी जटा आपटलेली ब्रह्मगिरी पर्वतावर। जे टायमाला गौतम ऋषी हाताने गोहत्याचं पाप झालं, ते पापातून त्याला मुक्त व्हायचं। मग शंकर भगवानावर क्रूर झाला, ही जटा आपडली, तिथनं गोदावरी उगम पाहून ती इथं आलेली आहे। हे गोदावरीचं पाणी हे कुंडात गेलं। ही 14-15 फीट डीप आहे। इथनं गोदावरी एक खाली रामाचं मंदिर आहे, ज्या रामाने बाण मारून तिथं गोदावरी परड केली। हीच गोदावरी परत रामाच्या मंदिरातून कुशीवरच्या कुंडात गेलेली आहे, ते कुंडावर निघते। त्याच्यानंतर गावामध्ये त्र्यंबकेश्वर मोठं मंदिर आहे, त्र्यंबकेश्वर ब्रह्म शिवमयीच्या लिंगातून बाहेर पडली। बाहेर पडल्याच्यानंतर आयली आणि गोदावरी ही दोन्हीचा संगम होऊन पुढे मोठीच गेली। नाशिक, पंचवटी, नांदेड, पैठणचे राजमंदिरवरून बंगालच्या उपसागराला मिळाली। असा हा गोदावरीचा जन्म झालेला। आता आपण जात आहोत 108 शिवलिंग असलेल्या ठिकाणी। इथून वाकून आतमध्ये जावं लागतं। तिकडे समोर गंगाद्वार आहे। तिकडून सरळ चालत आल्यावर इथे गौतम ऋषींनी स्थापन केलेली 108 शिवलिंग दिसतात। ऋषींच्या मुखोट्यामध्ये या पत्नी त्यांच्या अहिल्या देवी, तर दोन्ही पती पत्नीने मिळून या ठिकाणी 108 शिवलिंगांची पूजा केली, कारण गौतमांना गोहत्येचा पाप लागलेला। गोदावरीचं दर्शन घेतलं मागे तुम्ही, तीच गोदावरी त्यांनी तपश्चर्या करून आणली ब्रह्मगिरी पर्वतावर, आणि तेव्हा ते गोहत्येच्या पापातून मुक्त झाले। त्यावेळेचे पुरातन स्थान आहे, आणि समोर शेषनाग आणि त्रिशूळी, ज्याला महादेवाचं प्रतीक मानलं जातं। प्रणाम करा तुम्ही महादेव। माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।